नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बिनधास्त महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला माहिती असेल की प्रशांत दादाचं लग्न झालेलं आहे. तर काल रात्री निक शिंदे, रितेश आणि सोनाली सोनावणे इंस्टाग्रामला लाईव्ह आले होते. त्यामध्ये त्यांनी एक सरप्राईज रिव्हील केले आहे आणि अजून खूप काही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि शेअर करा. पाठवली आहे. किती सुंदर लाईट लाव बाळा. कुठे बसलाय तू? आता लाईटच नाही, मी काय करू? ओके मी एक एक बसलात ना बरोबर. ओके, टेरेसवर आहे. बाळा आपल्याकडे अजून पण रूम आहे. तुम्ही टेरेसवर बसवतात. मला टेरेस वरच बसायचं. मी गेला असं तरी चाललं असतं. मित्रांनो, सो सॉरी, खूप लेट लाईव्ह आम्ही सुरू केलं, पण त्याचं कारण होतं की दादा आणि वहिनीचं बोलणं सुरू होतं. हे सांगायचं नव्हतं. मी सांगितलं जेवणाचं का जेवण बनवत होती. ओके, सो जास्त म्हणजे सुरुवातीला हा लाईव्ह सेशन कशाबद्दल आहे सगळ्यांना माहिती आहे. आमचं लग्न झालेलं आहे. 30 तारखेला आमचं विधिवत लग्न झालं. त्याआधी आम्ही कोर्ट मॅरेज केला होता. सो त्यामुळे खूप लोकांना इच्छा आहे बघायची लग्न कसं झालं. ब्लॉग्स आहेत, काही लोकांनी ब्लॉग्स टाकलेले आहेत, पण जो प्रॉपर ब्लॉग आहे तो तुम्हाला बघायचा होता. सगळ्यांना लग्न कसं झालं, कोण कोण होतं, काय धमाल केली, काय मस्ती झाली, हे सगळ्यांना बघायचं आहे. तर मग आम्ही काय केलं, प्लॅन केला. बेसिकली हिची इच्छा होती आपण प्री वेडिंग करावी. प्री वेडिंग म्हणजे आम्ही नेटवर्क जातोय तुमचा. मोबाईल नेटवर्क वर या तुम्ही. मोबाईल नेटवर्क वर या, वायफायचा प्रॉब्लेम आहे. हॅलो 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 अँगल सेट कर. तू असं बाहेर गेलाय. मी हा, पण मला तर ओके वाटत. लांब गेलोय. ओके ठीक आहे, जवळ घेतो जरा. ठीक आहे. ठीक आहे. सो सगळ्यांना इच्छा होती की ब्लॉग असावा किंवा व्हिडिओज तुम्ही टाकावे. तर आम्ही रील वगैरे टाकतोय, जसे पोरं मला एडिट करून देत आहेत. तर ब्लॉग आणि प्री वेडिंगचा आधी प्लॅन होता, पण प्री वेडिंग सगळेच करतात. तर आम्ही या लग्नाच्या निमित्ताने, मी स्वतः म्युझिक डिरेक्टर आहे, मी गाणी बनवतो. त्यामुळे आम्ही असा विचार केला एक ओरिजिनल नवीन सॉन्ग आपण करू आणि ते प्री वेडिंग म्हणून करण्यापेक्षा वेडिंग वर करू. आणि असं कधी झालेलं नाहीये. वेडिंगचं पूर्ण सॉन्ग म्हणजे सगळ्या विधी ज्या होतात, मेहंदी लागते, त्यानंतर हळद लागते, लग्न होतं, वरात असते, हे सगळं तुम्हाला एकाच गाण्यात बघायला मिळेल. वेगवेगळे अँगल्सने किंवा आणि रिअल लोकेशनवर शूट झालेलं आहे गाणं. आणि आम्ही दोघांनी त्याच्यात ऍक्टिंग केलेली नाहीये. आमचं लग्न लागतंय, आमची हळद लागतेय. आम्ही फक्त सपोर्टिंग कॅरेक्टर्स म्हणून तुम्ही या गाण्यात तुम्ही बघाल. आणि मेन लीड केलेले जे आर्टिस्ट आहेत त्याच्यातले 3 इथे आहेत. अजून आहेत आर्टिस्ट, ते आता 4 जण, मी त्यांना पुन्हा एकदा त्यांच्यासोबत लाईव्ह करेन. सो बेसिकली सांगायला आवडेल, आमचं वेडिंगचं सॉन्ग येते, वेडिंग स्पेशल सॉन्ग. त्यामुळे कोणीही ब्लॉग टाकलेला नाहीये. बेसिकली सोनालीने, निकने सगळ्यांनी ब्लॉग केलेले आहेत, ते टाकतीलच. बट वेडिंगचं एक स्पेशल सॉन्ग येते, त्यामध्ये मेहंदी, हळद, लग्न, वरात 4 पॅच मध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे सॉंग्स एकत्र करून आम्ही गाणं बनवतोय म्हणजे. आणि हे प्लॅन झालं हळदीच्या 2 दिवस आधी. आणि आम्ही हळद लागत होती, सगळं विधी चालू होती आणि आम्ही वरती रेकॉर्ड करत होतो. सोनाली होती, रिषभ होता, संकेत इथेच होता. तर आम्ही इथे रेकॉर्ड करायचो आणि त्याच्यावरती आम्ही शूट केलं. तर बेसिकली प्रॉपर सॉन्ग आहे ज्याच्यामध्ये सोनाली वगैरे सगळे जण आहेत ज्यांनी परफॉर्म केलेलं आहे. तर तुम्हाला ही सगळी गँग बघायला मिळेल. विशाल आहे, बनी आहे, प्रतिभा आहे, ही लोक पण आहेत. हे सगळ्यांना घेऊन आम्ही गाणं बनवलेलं आहे माझ्या लग्नाच्या निमित्ताने. आणि सगळ्यांनी फ्री ऑफ कॉस्ट काम केलंय त्याच्यामध्ये. पहिल्यांदा असं झालं एवढे सगळे कलाकार मंडळी फ्री ऑफ कॉस्ट काम करतायत. तर आता मी बोलणार नाही, मी सांगितलेलं आहे गाणं येते आमचं. त्याचं टायटल, नाव, कधी रिलीज होईल हे लगेच सांगू आम्ही. एडिट वगैरे चालू आहे.
पहिला सोना. येस. काय बोलू, हे ऍक्च्युली इतकं लास्ट मोमेंट ठरलं आमचं की आपण गाणं करूयात. आणि म्हणजे असं होतं की ना, एक आर्टिस्ट असण्याचा 100% असा फील येत होता. ते घरातल्या लग्नात सुद्धा आम्ही 100% लग्न एन्जॉय नव्हतं करत, तर लग्नाच्या आधी असं असं डोक्यात यायचं, अरे गाणं रेकॉर्ड करायचं, स्क्रॅच अरे शूट करायचं, अरे टेक लागलाय, खूप गाणं अजून शूट करायचं बाकी आहे. तर ते बर्डन पण होतं डोक्यावर सगळ्यांच्या, आणि लग्न पण एन्जॉय करायचं. आमचं तरी ठीक आहे, चलो ठीक आहे. पण ज्याचा तो सुद्धा तिथे बोलायचा, अरे हा अँगल लावा, आता हे शूट करा, आता ते शूट करा. ते सगळं आम्ही आमच्या ब्लॉग्स मध्ये पण शूट केलं, तर तुम्हाला नंतर बघायला मिळेल की ते किती प्रकारे होतो. पण खूप स्पेशल आहे आमच्यासाठी, कारण तो मोमेंट की तो मोमेंट इतका आमच्यासाठी जवळचा मोमेंट होता. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे आम्ही त्यांचे पण नेहमी कमेंट्स असायचे, आता तू लग्न कधी करतोय. सो फायनली दादाचं लग्न होतं, आणि ते आमच्या ज्या लाईफ मधले मोस्ट स्पेशल मोमेंट्स आहेत ते आम्ही कॅप्चर केलेत, आणि ते सुद्धा एका गाण्याच्या माध्यमातून आम्हाला ते ऑलवेज मेमरी म्हणून दिसणार आहे. सो इट इज गोना बी सो स्पेशल फॉर ऑल ऑफ अस. आमच्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल आहे, आणि तुम्हाला डेफिनेटली खूप जास्त आवडणार आहे गाणं. म्हणजे गाणी पण जी आहेत, आणि ते जसं सगळं आम्ही शूट केलंय खूप नॅचरल, आणि पण खूप म्हणजे रॅन्डम नाही केलंय आम्ही. हे आधी सांगायला पाहिजे की आम्ही रॅन्डम नाही शूट केलं की लग्न चालू आहे वगैरे. प्रॉपर एक गाणं जसं शूट करतो तसं आम्ही लग्नामध्ये हे शूट केलंय. सो तुम्हाला डेफिनेटली खूप आवडणार आहे. कधी येईल ते तुम्हाला हळूहळू कळेल, बट स्टे ट्यून फॉर दॅट. आता ह्यांना बोलू. गाण्याचं मी आधी सांगेन, त्यांना बोलायच्या आधी. गाण्याची कोरिओग्राफी केली जयेशने, जयेश पाटील. आणि जे डीओपी वर्क आहे, म्हणजे जो डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी असतो, डीओपी म्हणजे पूर्ण शूट केलेलं आहे वरुण राज कळस, वरुणने. त्याच्यासोबत मी खूप आधी काम केलं, त्याच्यानंतर आफ्टर लॉंग टाइम आम्ही काम केलेलं आहे सोबत. त्याने गोमू आणि सनीच्या चॅनलवरची जेवढी गाणी आहेत ते त्याने शूट केली. त्याच्यानंतर आफ्टर लॉंग टाइम आम्ही त्याने माझ्यासाठी काम केलं. डान्सर्स आहेत खूप सारे जे यांच्या मागे नाचतायत, आणि त्या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद. गौरव आणि त्याचा ग्रुप आहे. सो खूप लोकांनी सपोर्ट केला. म्हणजे मी बेसिकली कॅमेराच्या मागे पण नव्हतं यावेळी. मी स्टेजवर असायचो, मी माझ्या विधी चालू असायच्या, पण ही लोक शूट करायचे. एन्जॉय तर केलेलं आहे भरपूर, म्हणजे नाचलोय, हळदीमध्ये नाचलोय. हळदीचं एक सॉन्ग आहे, हळदीचे 2 सॉन्ग आहेत बेसिकली. एक हळदीच्या विधी होत आहेत त्याचं सॉन्ग आहे, आणि दुसरं सॉन्ग जो आहे त्याच्यामध्ये बनीने पण परफॉर्म केलं. दुसरं सॉन्ग आहे ज्याच्यात निक आणि रितेशने धमाल केले. बरातीचं सॉन्ग आहे ज्याच्यात विशालने धमाल केली. सो खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे गाणे, म्हणजे एकच टाईपचं गाणं नाहीये, वेगवेगळ्या व्हरायटीचं गाणं तुम्हाला एकत्र. आणि हे गाणं रिलीज होते प्रशांत नक्की ऑफिशियल, म्हणजे आमच्याच चॅनलवर. सो आणि हे सॉन्ग आयुष्यभर राहणार आहे. ब्लॉग मे बी लोक बघतात आणि नंतर विसरून जातात, पण गाणं बनवायचा 8 तास याच्यासाठी की आयुष्यभर लोक बघत राहतील. जशी इतर गाणी आहेत आमची, माझी बायको असेल, मी नातकुळा असेल, किंवा आता रिसेंटली जेवढी गाणी आली, तशा प्रकारेच हे गाणं असणार आहे. फक्त आमचं लग्नचं निमित्त होतं आणि आम्ही हे गाणं शूट केलेलं आहे. मी तुझ्याकडे येईन, तू काय म्हणशील? पहिली गोष्ट, खूप मेहनत घेतली सगळ्यांनीच. आणि कारण लग्न होतं, घरामध्ये कार्यक्रम होता, आणि त्यामध्ये टाइम काढून आम्ही हे सगळ्या गोष्टी करत होतो. आणि मला जास्त स्ट्रेस आलेला, लग्न आणि हळद सुरू आहे आणि आम्ही शूट करतोय पूर्ण रात्रभर. आणि असं कधी कधी आम्हाला असं वाटायचं की आम्ही तेवढं एन्जॉय करू की नाही करणार, पण आम्ही एन्जॉय पण केलं आणि प्लस कामं पण केली. आणि वरून आम्ही कार्यवाहक होतो, आम्ही सगळेजण. सगळ्यांना सांभाळायचं पण होतं आम्हाला. सो आमच्यावरती खूप जबाबदाऱ्या दिलेल्या दादानी. पण ठीक आहे, सगळ्या पार पाडल्या आम्ही. आणि गाणं पण खूप चांगलं शूट झालंय, चांगली कोरिओग्राफी झाली, आणि खूप घाईमध्ये काम केलंय. पण तुम्हाला आवडेल, आणि बघा जेव्हा गाणं येईल, पोस्टर पडतील, तुम्हाला माहिती पडेल. पहिला आम्ही टायटल रिव्हील करू. टायटलला खूप युनिक ठेवलंय दादाने. येस. तर तुम्ही खूप म्हणजे खूप जास्त आवडेल तुम्हाला. कारण सगळ्या लोकांनी म्हणजे सगळे लोक आहेत जेवढे आमच्यासोबत आम्ही काम केले त्यांच्यासोबत, ऍक्टर लोक,
तर असं समजा की आपली यारी 2 बनवला आम्ही, पण तो लग्नाचा आहे. ऍक्च्युली रितेश कांबळे असतील तर त्यांना पण बोलवा. रितेश कांबळे सरांनी डोकं फोडून घेतलं या ठिकाणी. लागला इथं. घर आले पकड. गाईज तर सॉन्ग बघा लवकरच येत आहे आणि काय बोलू अल्बम मध्ये बघा प्रशांत दादाच्या चॅनल वरती आणि खूप मजा आली. मला थोडाच रोल आहे पण मी गाजवून टाकलाय रोल तो. सगळ्यांना थोडाच आहे. सगळ्यांना आणि सॉन्ग त्याच्यामध्ये कोणी लीड नाहीये काही, सगळे नाही मी मस्ती करतोय गाईज. सगळ्यात जास्त मलाच आहे रोल याच्यात. मी मस्ती करतोय आणि मलाच भेटणार कारण तुमचा छावा रितेश आहे ना त्याच्यामुळे. आणि प्रशांत दादाला पण आवडतो मी. तर सॉन्ग लवकरच येत आहे. सगळ्यांची मेहनत आहे बघा आणि कधी माहित नाही. बघू आता हा कधी टाकल ते माहिती नाही. आणि ते लावून घेतलाय आणि असं घुसलाय ना माझ्या डोक्यात. खासियत म्हणजे खूप लवकर झालेलं आहे गाणं. एकदम क्विक बनवलेलं गाणं आहे. अजून पण फायनल रेकॉर्ड झालेलं नाहीये. बट हे गाणं इमिडिएटली कंपोज झालं. म्हणजे आम्ही बसलो आणि मी कंपोज केलं. मी आणि ऋषभ होतो. सो आम्ही बसल्या बसल्या कंपोज करून बसल्या त्याचे स्केल आणि लाईन्स चेंज होत होत्या, लिरिक्स चेंज होत होते. तिथल्या तिथे आम्ही केलेले आहे. सगळ्यांनी मिळून कंपोज केला असं म्हणू शकतो. प्लस या गाण्याचे अजून एक स्पेशल म्हणजे आमचं लग्न तर आहे आणि रिअल लोकेशनवर शूट केलेलं आहे. बट तुम्हाला याच्यामध्ये एक असा परफॉर्मर बघायला मिळेल ज्याला तुम्ही कधी याआधी असं परफॉर्म करताना बघितलं नसेल. तर ती म्हणजे सोनाली सोनावणे. याच्यामध्ये सोनालीने गायलेलं तर आहे बट ती डान्स सुद्धा करणार आहे एका पॅच मध्ये. प्रॉपर डान्स आहे. तर बाकीचे जेवढे आर्टिस्ट आहेत ते प्रॉपर मध्ये वाटतं मी होतो. हा डान्स नव्हता केला त्यामध्ये. त्याच्यामध्ये डान्स नव्हता केला. त्याला मी याच्यासाठी घेतलेला काम करायला. त्याच्यामध्ये तो एक सपोर्टिंग छोटा कॅरेक्टर त्याच्यासाठी घेतलेला. जसं त्याला आपरी यारी मध्ये घेतला तसं त्या गाण्यामध्ये छोट्याशा पॅच मध्ये त्याला घेतलं होतं. आणि सोनाली त्या गाण्यामध्ये डान्स सुद्धा केलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा असं होईल की सोनालीचा आवाज आहे आणि तिनेच गायलेला आहे आणि ती डान्स करते. ऍक्टिंग तिने झुटा पॅर मध्ये केली आहे. पण याच्यामध्ये प्रॉपर डान्स आणि तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्ही शॉक व्हाल की एवढा सुंदर एक्सप्रेशन देऊन डान्स तिने केलेला आहे. बाकीचे जे बनी वगैरे आहेत ते तर प्रॉपर ऍक्टर्स आहेत. त्यांनी खूप कामं केलेली आहेत. रितेश प्रॉपर डान्सर आहे. विशाल चांगला डान्सर आहे. सगळेजण चांगले डान्सर्स आहेत, परफॉर्मर आहेत. पण मी सोनालीकडून एक्सपेक्ट नव्हतं केलं तेवढं सुंदर. म्हणजे आमची मेहंदीचा कार्यक्रम झाला आणि आम्ही जवळजवळ 3 ते 4 तास शूट करत होतो. त्याच्यामध्ये हिने पण काम केलंय. हिने डान्स नाही केलाय, काय नाही केला. आता तू थोडंफार काय बोलशील का? अरे वहिनीला बोला सांग इकडे. बहिणीचा आवाज. अरे ती समोर नाही बोलत तर पब्लिक समोर बोलेल थोडस. बोल. थँक्यू सो मच. बोल. ती आहे माझ्याशी. आम्ही असं बोलतो पण समोरासमोर पण जास्त खूप लाजते तो. बघा सॉन्ग आमचे येते सॉन्ग बघा. माझ्यावरचं त्यांनी बोललं बस झालं. ओके. तिच्यावरून रितेश बोललाय त्याच्यामुळे बस झालं म्हणते ती. सो गाणं येतंय वेडिंगचं स्पेशल सॉन्ग प्रशांत नागती ऑफिशियल युट्यूब चॅनलवर. एवढंच सांगेन. जाता जाता एक फायनल घेऊन जाऊ दे. प्रिया प्रशांत नागती इन्स्टा आयडीला सुद्धा फॉलो करा. लगेच 10,000 करा. हो कशा भाऊजी. लगेच. चला बाय बाय. बाय बाय. प्रॉपर सी ऑफ करा. तर मित्रांनो चला गाणं टायटल आम्ही रिव्हील करू. आमच्या आयडी बघत जावा. विसरलात का तुम्ही? एंडला आपण सगळेजण सी ऑफ करतो तसं एथिक्स विसरले. एवढे दिवस त्यांनी लाईव्ह आले म्हणून. करा सी ऑफ. वहिनी काहीतरी बोला. 2 शब्द. वहिनी पेर घ्या पिवलं. वहिनी काहीतरी बोला. आज वट पौर्णिमा आहे. शुभेच्छा द्या जरा बाकीच्या बायकांना. पहिली वट पौर्णिमा आहे. सुखकळेवर रील नाही बनवली तुम्ही आज. आणि लग्नामध्ये मी जाता जाता सांगेन लग्नामध्ये खूप लोक आली. सगळे आर्टिस्ट आले
वेळ काढून आले, लग्नात हळदीत होते, काही लोक पूजेला आले, त्यांना जमलं नाही. या नवीन घरामध्ये मी आल्यानंतर हे नवीन घर दाखवलेलं नाहीये, त्याच्यामुळे नवीन घराचा एक ब्लॉग, तो नव्या घरामध्ये आम्ही प्रवेश केला त्याच घरात. पण या घराचं खूप कष्टाने 6 महिन्याच्या परिश्रमात थोडं काम झाल्यावर आम्ही दोघ जण पूर्ण घर तुम्हाला दाखवू, ही लोक असतीलच. आणि अजून काय बोलत होतो मी, घराचं अजून काहीतरी मी आम्ही देवदर्शनाला चाललोय सगळे सोबत, तेव्हा ते पण त्याच्यात गाणं बघायला. आता आमचे खूप सारे कार्यक्रम आम्ही मुद्दाम टाकले नाहीत ब्लॉग, काही लोकांनी आमच्या आधीच टाकले, काही तो अनइन्व्हायटेड लोकांनी पण येऊन ब्लॉग काढून ते टाकलेले नव्हतं, त्यांनी येऊन ब्लॉग काढला आणि टाकलेला आहे. पण ठीक आहे, सो बघण्यासारखे नाहीयेत ब्लॉग ते, त्यामुळे आमचे जे ब्लॉग्स येतील ते बघा. बाकी ज्यांनी लग्नात आलं, खूप लोकांनी लांबून म्हणजे ऑल द वे फ्रॉम दुबई वरून लोक, स्पेशली प्रियंका, आसिफ सर वगैरे ते दुबई वरून आले आणि खूप लांबून लोक आले, त्याचं मनापासून धन्यवाद. चांगले गिफ्ट आले, सोनं खूप आलेलं आहे, सोन्याचे गिफ्ट खूप आलेले आहेत, कॅश खूप आलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही आनंदी आहोत. लग्नाचा खर्च आता या गाण्यानंतर आहे, आम्ही गाणं सुद्धा केलेलं आहे. काय काय उखाणा घ्या म्हटलं. वहिनी घ्या उखाणा एक. आपल्या इथे घेतलेलं ते खाली घेतलेलं. फक्त जोरात बोला. जुगाड केलेला दादाने अशा प्रकारे. आता जुगाड करावा तिला सोशल कधी घेतला तेवढं हे नाही ना. घेतायत आता, थांब जरा. ओके, शांत बसा, म्यूट करा. ननन माझी माळू आणि देर माझी हौशी प्रशांत नावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. ओ चाल का सेम तिने काय घेतलेलं, सत्यनारायण होतं. सत्यनारायणच्या दिवशी आज तिने वटपौर्णिमा टाकला. आईच्या आता कशाला बोलून दाखवतस? प्रत्येक वेळी फक्त ते नाव चेंज होईल, वटपौर्णिमेच्या जागी सत्यनारायण. उद्या जेव्हा असेल तेव्हा फक्त सोमवारच्या दिवशी, मंगळवारच्या दिवशी, बाकी नाव तेच राहील. ओके, सो थँक्यू सो मच गाईज, तुमचं भरपूर प्रेम मिळालं. मागच्या 2 महिन्यामध्ये घराचं काम होतं, लग्नाची गडबड होती, खूप सारी गोष्टी होत्या, त्याच्यामुळे आमचं काही आलेलं नाहीये. हार्ट ब्रेक झाला वर दी लास्ट प्रोजेक्ट, त्याच्यानंतर आता आम्ही थांबत नाहीये. आता बॅक टू बॅक प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतील, काहीतरी मोठं काहीतरी बघायला मिळणार आहे, धमाका. वेडिंग सॉन्ग तर आहेच, पण वेडिंग सॉन्गच्या व्यतिरिक्त त्याच्यानंतर तुम्हाला बॅक टू बॅक सॉंग्स बघायला मिळतील, जे तुम्हाला नक्की आवडतील अशी आशा आहे. आणि एवढंच बोलून मी सगळ्यांची रजा घेतो, आम्ही दोघं सगळ्यांची रजा घेतो. प्रेम राहू द्या, आशीर्वाद राहू द्या सगळ्यांचं, आणि तुमच्या शुभेच्छांसाठी एकदा मनापासून धन्यवाद. प्रेम एक्सटेंड करा आणि स्प्रेड म्युझिक. येस गाईज, स्टे ट्यून विथ अस. बाय.